नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शिक्षण विभागातील सर्व शाळांसाठी हे पत्र आहे. विषय आहे राष्ट्रीय क्रीडा दिन नॅशनल स्पोर्ट्स डे 2026 साजरा करण्याबाबत. या संदर्भात जे संदर्भीय पत्र आहे ते भारतीय खेळ प्राधिकरण ACI नवी दिल्ली यांचं 7 ऑगस्ट 2026चं पत्र आहे. तर या पत्राच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यासंदर्भात सर्वदूर माहिती पोहोचवी यासाठी हे पत्र आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मजयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स डे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी भारत सरकारच्या युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या फिट इंडिया चळवळी अंतर्गत खेलेगा भारत जितेगा भारत या संकल्पनेखाली दिनांक 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत 3 दिवसीय देशव्यापी अभियान राबविण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात हे पत्र आहे. क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्ती केवळ मैदानापुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शाळा आणि महाविद्यालये हे युवा पिढीमध्ये क्रीडा संस्कृतीची रुजवण करण्याचं मुख्य केंद्र असल्याने या राष्ट्रीय अभियानामध्ये शिक्षण विभागाचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा ठरेल. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर 3 दिवसीय अभियानांतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खालीलप्रमाणे उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात प्रस्तावित आहे. जसं 28 ऑगस्ट 2026 या दिवशी आदर आणि लोकसहभाग या संदर्भात काही कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. तर या दिवशी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे आणि फिट इंडिया तंदुरुस्ती प्रतिज्ञा देण्यासंदर्भात कामकाज होईल. विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर 29 चॅलेंजेस ज्याच्यात पास द बॉल आणि स्पोर्ट्स बंधन यासारख्या क्रीडा आव्हानांचं आयोजन करणे, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या संकल्पनेवर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करणे या 28 तारखेचे हे कार्यक्रम होतील. नंतर 29 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी खेळ प्ले मुख्य क्रीडा दिवस असेल, ज्याच्यामध्ये 1 घंटा खेल के मैदान में या मुख्य दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे मैदानावर उतरून किमान 1 तास आवडीचे खेळ खेळणे बंधनकारक राहील. शाळांमध्ये वर्ग विरुद्ध वर्ग किंवा शिक्षक विरुद्ध विद्यार्थी असे व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी, लगोरी आणि लेझिम यासारख्या पारंपरिक आणि देशी खेळांचे मैत्रीपूर्ण सामने आयोजित करणे. या दिवशी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी अनिवार्यपणे क्रीडा पोशाख म्हणजे स्पोर्ट्स ॲट्रेनमध्ये परिधान करणे, क्रीडा पोशाखासह शाळेत येणे हे महत्त्वाचे अपेक्षित आहे. नंतर तिसरा दिवस जो 30 ऑगस्ट 2026 रविवार आहे, त्या दिवशी गतिशीलता म्हणजे स्थानिक स्तरावर जे विद्यार्थी NCC किंवा NSS किंवा स्वयंसेवकाच्या मदतीने संडेज ऑन सायकल या अंतर्गत सायकल रॅली, प्रभात फेऱ्या किंवा वॉकथॉनचे आयोजन करणे हा रविवारचा कार्यक्रम असेल. असा ते 3 दिवसीय कार्यक्रम आहेत. तर हे कार्यक्रम राबविण्यासंदर्भात या पत्रात सविस्तर दिलेलं आहे. नंतर अहवाल सादरीकरण आणि प्रसिद्धी संदर्भातही या ठिकाणी सूचना दिल्या आहेत. तर ज्या सर्व शाळा आहेत त्यांनी सहभाग घेतल्यानंतर शाळा महाविद्यालयांनी आयोजित उपक्रमांची छायाचित्रे, व्हिडिओ आणि लोकसहभागाची एकूण सांख्यिकी माहिती केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर तसेच संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे विनाविलंब सादर करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी #फिट इंडिया NSD 2026 किंवा खेलेगा भारत जितेगा भारत या हॅशटॅगचा वापर करून आपले प्रसिद्धी देणे अपेक्षित आहे. तर या अभियानामध्ये राष्ट्रीय अस्मितेशी संबंधित आणि सर्वोच्च प्राधान्य असल्याने जास्तीत जास्त शाळांमध्ये सहभाग व्हावा यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ निर्देश देऊन राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असेही म्हटलेलं आहे. निश्चितच या संदर्भात कार्यवाही पुढच्या काळात होईल आणि या दिवशी आपण या 3 दिवसाही कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने करणार. आयुक्त क्रीडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांचं हे पत्र महत्त्वपूर्ण पत्र आहे आणि सोबत त्यांनी जे राष्ट्रीय स्तरावरून केंद्र शासनाची अधिकृत नियमावली आहे तीसुद्धा दिलेली आहे. त्या नियमावलीचं सविस्तर वाचन आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्यापर्यंत प्रत्यक्ष PDF स्वरूपात येईल त्याच्या माध्यमातून आपण या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करूया. आपल्याला सविस्तररित्या या संदर्भात माहिती या कागदपत्रातून मिळणार आहे.
तर अतिशय महत्त्वपूर्ण असं हे पत्र आहे आणि याच्यासोबत त्याच्या नियमावली पण आहेत. तर आपण दिनांक 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस आणि याचं महत्त्वपूर्ण बाब समजून 28 ते 30 ऑगस्ट या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.